400 वर्षानंतर जरांगे पाटलाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रातला समाज संघटित होतोय। आम्हाला हे निष्कर्षानं लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा समाजानं सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपली लढाई ही आपल्या हक्कासाठी आहे, कुणाला विरोध करण्यासाठी नाही। आमची स्पष्ट भूमिका आहे, आम्ही कुणालाही विरोध करत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय। आणि आपला हक्क मागत असते तर प्रॉब्लेम आहे ना आमचा। आमच्या देशात प्रॉब्लेम का निर्माण होतोय, आमच्यावर ही वेळ का आली, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर माणसं ज्या वेळेला रेषा सोडून बाजूला जायला लागले की समाज संपत असतो आणि ही वस्तुस्थिती आम्हाला ध्यानात घ्यावी लागणार आहे। तर आम्ही या पार्श्वभूमीवर तपासत असतेवेळी मराठा समाजाची मोठा भाऊ म्हणून इथं भूमिका काय आहे। हा भाऊ कसा आहे, मोठा आहे, संख्येनं मोठा आहे। लोकांचा आरोप आहे दीर्घकाळ सत्ता कुणाच्या हातात राहिली, दीर्घकाळ सत्ता, तुम्ही थोडं पुढे या दादा, असेल मागं बसू नका, मला बोलणारे माणसं जवळ राहा वाटतं। आणि चिल्लाएगा जो ओरडेल तोच जिंकणार आहे आणि जो शांत राहील तो संपणार आहे। आणि याच्यासाठी मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका बजावतोय खरं आहे, पण एक इतर देशाचं आणि महाराष्ट्राचं चित्र काय आम्हाला थोडं तपासावं लागणार आहे। इतर देशात म्हणजे आमच्याच इतर राज्यात महाराष्ट्रासारखी सर्व जातींना सोबत घेऊन जाणारी संस्कृती दुसऱ्या राज्यात नाही सापडेल। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एक आहे की या महाराष्ट्रावरती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे संस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत। म्हणजे आपलं बघण्याच्या आधी आपण दुसऱ्याचं बघायला शिकलं पाहिजे, हे त्या ठिकाणी महाराष्ट्राची परंपरा आहे। आणि म्हणून 18 पगड जातीनं त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम इथल्या मराठा समाजाने केलेलं आहे। मागं केलं, आता करत आहोत आणि पुढेही हे आम्ही करत राहू। आरक्षण मिळेल नाही मिळेल हा प्रश्न वेगळा झाला, आरक्षण मिळालं म्हणजेच आम्ही करू आणि आरक्षण नाही मिळालं म्हणजे आम्ही करणार नाही, अशी आमची अजिबात भूमिका नाही। कारण या गावात राहणाऱ्या इतर वर्गाचं संगोपन करणे ही आमची जबाबदारी नक्कीच आहे, हे आम्हाला तपासावं लागणार आहे आणि आम्ही स्वीकारलं पाहिजे। आता प्रश्न तो आपल्याला बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा एवढा मोठा समाज असून, तुम्हाला हे सांगत होतो मी की बऱ्याच लोकांचा समज काय झालाय की कारखाने कुणाचे कारखाने, थांबाव दादा, का प्रॉब्लेम द्यायला आम्हाला। ते होईल बंदोबस्त काही वेळात, कारण कालच्याच सभेत असं ठरलंय, कालच्या आंतरवाली सराटीत असं ठरलंय की मराठा आंदोलन, मराठा आरक्षण जरी मिळालं तरी मराठ्यांनी याच्या पुढं बांध कोरायचं थांबलं पाहिजे, व्यसन करायचं थांबलं पाहिजे आणि प्रचंड मोठे लग्न करायचं थांबलं पाहिजे, कमी खर्चात लग्न केले पाहिजेत। हुंड्याचा जीवघेणा जो प्रकार चाललाय तो सुद्धा मर्यादित राहिला पाहिजे। या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी पहिल्यांदा लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे। मग वस्तुस्थिती काय आहे, प्रत्येकानं प्रत्येकाच्या जातीचं हित सांभाळलं पाहिजे, प्रत्येकानं। पण आपल्या जातीचं हित करत असतेवेळी दुसऱ्या जातीच्या हिताच्या आडवं यायचं नाही, हे प्रत्येकानं केलं पाहिजे। आपल्यावर आरोप काय होतो, आपल्यावर आरोप होतो की साखर कारखाने यांच्या मालकीचे, बँका ह्यांच्या मालकीच्या, मुख्यमंत्री ह्यांचे। मला एकानं असाच प्रश्न केला की तुमचे मराठ्याचे एवढे मुख्यमंत्री आहेत, मग तुम्हाला आरक्षण द्यायला त्याला काय झालं? मी त्याला सोज्वळ भाषेत उत्तर दिलं, आपल्या इथे घिसाडी समाज असतो ना, तुमच्याकडे असतो का नाही घिसाडी, ते लोखंडाचं काम करतायत घिसाडी, शाबास, घिसाडी समाजाचा एक तरी मुख्यमंत्री झाला का? नाही ना। त्याला आरक्षण मिळालं की नाही? मिळालं, शाबास। मी एकच प्रश्नाचं उत्तर दिलं, इथं घिसाड्याचा, कैकाडी समाजाचा इथं काय मुख्यमंत्री
नव्हता. म्हणजे ज्याचा मुख्यमंत्री आहे त्यानंच त्याच्या समाजाला आरक्षण द्यायचं असं नसतंय. उलट ज्याचा मुख्यमंत्री असेल त्याचं काम असं असतंय की आपल्या जातीपेक्षा आधी इतर जातीला न्याय देणं हे त्याचं पहिलं काम असतंय आणि तेच आमच्या मराठा पुढाऱ्यांनी केलेलं आहे असं मी त्या ठिकाणी उत्तर दिलं. पण आपल्या पुढाऱ्याचं चुकलंय कुठं? सगळ्या लोकायला जेव घातल्यावर तरी आपल्या माणसाला जेव घालायला पाहिजे होतं, ते ह्यांनी केलेलं नाही. हे काय म्हणतात, आम्हाला बाबा सगळ्याला सोबत घेऊन जावं लागतंय. आमचं गाववाड्यातल्या मराठ्यांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही सगळ्याला सोबत घेऊन जाता हो, आम्ही बी गाववाड्यात तेच काम करता ना, आम्ही बी गाववाड्यात 12 बलुतेदाराला सोबत घेऊन जायचं काम करतोय. मग तुम्हाला आपल्या जातीला न्याय दिल्यानं इतर समाजावर अन्याय होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्याच पोरांना तुमच्याच पोरींना जिल्हा परिषदेच्या उमेदवाऱ्या कशा काय दिल्या हा आम्ही आमच्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारतोय. म्हणजे आम्ही इतर समाजाला विनंती करून सांगतोय की हे भांडण तुमचं आमचं नाही. बाकीच्या लोकांना आता बघा कधी कधी दोघा भावाचं भांडण लागतंय आणि दोघा भावाचं भांडण लागल्यावर एक भाऊ म्हणते बाबा आमच्या दोघाचं आपसी भांडण आहे, बाकीच्या लोकांना मध्ये यायची गरज याव काय मध्ये यायचं नाही. इथं भुजबळ साहेबाची काय गरज आहे आमच्यामध्ये यायचं आहे का? अजिबात गरज नाही. भुजबळानं मध्ये याचा कारणच नाही ना, तरी भुजबळ मध्ये येतोय. इथं बाकी आणि का दुसऱ्याचं कारण आहे का मध्ये यायचं? नाही. ही लढाई गरीब मराठा विरोधात श्रीमंत मराठा अशी आमची लढाई आहे. निष्कर्ष काय काढला? बँका तुमच्या आहेत, सहकारी संस्था तुमच्या आहेत, काढला, बरोबर आहे. मला एक विचारायचं आहे, इथं कोणी हातवरी करावं? मराठा समाजाची शिक्षण संस्था असली म्हणून त्याच्या जातीच्या पोरायला काय फ्री ऍडमिशन मिळालंय का? नाही. शाबास. शिक्षक भरती करायच्या वेळेला कोणत्या मराठा संस्थानिकांनी त्यांचे जावाई भाचे वगळता बाकीच्याला फुकट घेतलंय का? नाही ना, अजिबात नाही. कारण का आमचं म्हणणं आहे संस्था ही त्याच्या मालकीची आहे, ती जरी सरकारी असेल तरी ते त्याच्या मालकीची आहे. आणि दुसरी गोष्ट त्यानं आमच्यावरती दया करावं आणि त्याच्या दयेखाली आम्ही जगावं अशी आमची मुळात भूमिकाच नाही. आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची वास्तविक भूमिका आहे. आपल्याला ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे, आता एक काल परवा स्टेटमेंट आलं बघा, ते कुठलं तो बीड मधलंच होतं वाटायला, मला माहित नाही. बीड मधलंच होतं का? तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल की मराठ्यांनी काय नाचवल्या? बीड मधलंच आहे. मराठ्यांनी बाया नाचवल्या. आम्ही सांगू ना, नाचवल्या की वाचवल्या? मराठ्यांनी बाया नाचवल्या नाहीत, मराठ्यांनी बाया वाचवल्या. ही आमची संस्कृती आहे. मला आरेला कार्य करायचं नाही आणि ती माझी भूमिकाही नाहीये. त्याच्यासाठी मी उदाहरणं देतो. उदाहरणं